गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बघा कोऑर्डिनेशन कंपाऊंड्सचं थर्ड लेक्चर आपण या ठिकाणी बघतो आहे. मागच्या लेक्चरला आपण वर्नर्स थेरी आणि इम्पॉर्टंट टर्म्स जे आपण कॉम्प्लेक्स कंपाऊंडला एक्सप्लेन करण्यासाठी यूज करणार त्या बघितल्या होत्या. खूप इम्पॉर्टंट ते लेक्चर होतं. त्याच पद्धतीने आज आपल्याला बघायचं आहे सिम्पली द डबल साल्ट अँड कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स किंवा कॉम्प्लेक्स कंपाऊंड. डबल साल्ट आणि कॉम्प्लेक्स कंपाऊंडमध्ये काय फरक असणार आहे व्यवस्थित लक्ष द्या. खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. एक्झाममध्ये तुम्हाला याच्यातलं डिस्टिंग्विश विचारला जातं मित्रांनो. तर डबल साल्ट असेल किंवा तुमचा कोऑर्डिनेशन कंपाऊंड कॉम्प्लेक्स असेल, कॉम्प्लेक्स कंपाऊंड असेल, तर दोघं जे आहेत दीज आर फॉर्म बाय द कॉम्बिनेशन और ॲडिशन ऑफ टू ऑर मोर रिॲक्टंट. दोन किंवा दोनापेक्षा जास्त रिॲक्टंट जेव्हा एकत्र येतात तेव्हा तुमचा हा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स तयार होतो किंवा डबल साल्ट तयार होतो. हे दोघांमधलं सिमिलॅरिटी झालं. मग नेमकं दोघांचं फॉर्मेशन कसं होईल किंवा दोघांमधला डिफरन्स काय ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तुमच्या पुस्तकात ॲक्च्युली डिफरन्स दिलेलं नाही किंवा फॉर्मेशन कसं होतं हे दिलेलं नाही आहे मित्रांनो. मग अगोदर आपण डबल साल्ट जो आहे त्याचं फॉर्मेशन बघूया की डबल साल्ट कोणाला म्हणणार आणि तो कसा तयार होईल. नाउ कन्सिडर द डबल साल्ट. हिअर द वेल नोन एक्झाम्पल फॉर डबल साल्ट इज FAS. FAS इट इज फेरस. लॉंग फॉर्म तुम्ही स्वतः लिहा. फेरस अमोनियम सल्फेट डबल साल्टचं वेल नोन एक्झाम्पल आहे. फेरस अमोनियम सल्फेट FAS. ह्यालाच आपण दुसरा शब्द वापरतो मित्रांनो. इट इज ऑल्सो कॉल्ड आज मोहर्स साल्ट. FAS मोहर्स साल्ट. ओके. मग हा जो FAS याला डबल साल्ट का म्हटलं असेल आपण? बिकॉज इट इज फॉर्म कशा पद्धतीने तयार होतोय बघा. इट इज फॉर्म फ्रॉम FeSO4 ferrous sulfate plus ammonium sulfate NH4 twice SO4 plus 6 times H2O. बघा दोन वेगवेगळे कंपाऊंड्स आपण एकत्र करतोय. पहिला आहे तुमचा फेरस सल्फेट आणि दुसरा आहे तुमचा अमोनियम सल्फेट. आणि हे दोघं कंपाऊंड जेव्हा एकत्र, याचं प्रॅक्टिकल पण तुम्हाला 12वीच्या प्रॅक्टिकलच्या सिलेबसमध्ये आहे बघा मित्रांनो. दोघं एकत्र केल्यानंतर तुम्हाला कंपाऊंड मिळतोय बघा FeSO4 ॲज इट इज, काहीच बदल नाही आहे. देन NH4 ट्वाइस SO4 याच्यात पण बदल नाही आहे. दोघं एकत्र आहेत. अँड 6 टाइम्स H2O. मग हा जो कंपाऊंड तयार झाला मित्रांनो, ह्या कंपाऊंडला म्हणतो आपण FAS फेरस अमोनियम सल्फेट. फेरस सल्फेट अमोनियम सल्फेट दोघं एकत्र केल्यावर फेरस अमोनियम सल्फेट मोहर साल्ट. दोन साल्ट एकत्र आलेत. हा पण एक साल्ट आहे, हा पण एक साल्ट आहे. मग याला नाव दिलं आपण डबल साल्ट. दोन कंपाऊंड एकत्र आल्यानंतर तो तयार झाला आहे फेरस अमोनियम सल्फेट मोहर साल्ट. मग याचं कॅरेक्टरिस्टिक काय बघा, खूप इम्पॉर्टंट आहे. पुस्तकात दिलं नाही मित्रांनो, लिहा. इट लुझेस. हा जो कंपाऊंड आहे मित्रांनो, इट लुझेस इट्स आयडेंटिटी इन इट्स ॲक्वियस सोल्युशन. खूप इम्पॉर्टंट सेंटेन्सेस समजून घेणं फार गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही फेरस अमोनियम सल्फेटला ॲक्वियस सोल्युशन तयार करणार, वॉटरमध्ये डिझॉल्व करणार, म्हटलं बघा इट लुझेस इट्स आयडेंटिटी इन इट्स ॲक्वियस सोल्युशन. त्याचं ॲक्वियस सोल्युशन जर तुम्ही तयार केलं तर तो त्याची आयडेंटिटी जी आहे तो लूज करतो मित्रांनो. त्याची आयडेंटिटी लूज करतो. म्हणजे काय रे, हा इथं जर तुम्ही बघितला आता तर हा डबल साल्ट आहे. याला जेव्हा तुम्ही पाण्यात डिझॉल्व करणार तेव्हा तो डबल साल्ट राहणार नाही आहे. त्याचे सर्व आयन्स तयार होतील. मी त्याला डबल साल्ट म्हणणार का तुम्ही? नाही. म्हणून म्हटलं खूप इम्पॉर्टंट सेंटेन्स आहे. इट लुझेस इट्स आयडेंटिटी. त्याची आयडेंटिटी ॲज अ डबल साल्ट तो लूज करून टाकतो. तो डिझॉल्व झाल्यावर डबल साल्ट राहत नाही. याच्या उलट आपल्याला कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स किंवा कॉम्प्लेक्स कंपाऊंडमध्ये बघायचं मित्रांनो, लक्षात ठेवा व्यवस्थित. बरोबर आहे. इट लुझेस इट्स आयडेंटिटी. पण सेकंड महत्त्वाची प्रॉपर्टी आहे, इट्स प्रॉपर्टीज आर
त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, इट्स प्रॉपर्टीज किंवा इट शोज द सेम प्रॉपर्टीज ॲज इट्स कॉन्स्टिट्युएंट्स. त्याच्या प्रॉपर्टी आणि त्याच्या कॉन्स्टिट्युएंटच्या प्रॉपर्टीज ह्या सारख्या असतात. बघा हा कशापासून तयार झाला रे? तुम्हाला प्रिपरेशन दिलेलं नाही, तुम्हाला डायरेक्ट कंपाऊंड दिला आहे. कशापासून तयार झाला? हा FeSO4 NH4 ट्वाईस SO4 पासून तयार झाला आहे. मग यांच्या ज्या प्रॉपर्टी असतील FeSO4च्या किंवा NH4 ट्वाईस SO4च्या, त्याच प्रॉपर्टी तुम्हाला फेरस अमोनियम साल्ट जो आहे, मोहर साल्ट जो आहे, फेरस अमोनियम सल्फेट जो आहे, तो तुम्हाला त्याच प्रॉपर्टी दाखवेल. म्हणजे याच्या प्रॉपर्टीज आणि यांच्या प्रॉपर्टीज सारख्या आहेत. आणि इथं FeSO4, इकडे पण FeSO4 दिसतोय. अमोनियम सल्फेट आहे. म्हणून या रिॲक्टंटच्या प्रॉपर्टी ज्याच्यापासून त्याला तयार केलं आहे, ज्या कॉन्स्टिट्युएंटपासून तुम्ही त्याला तयार केलं आहे, त्याच्या प्रॉपर्टीज आणि साल्ट जो आहे त्याच्या प्रॉपर्टीज सारख्या आहेत. म्हणून त्याला म्हणणार तुम्ही इट शोज सेम प्रॉपर्टीज ॲज दॅट ऑफ इट्स कॉन्स्टिट्युएंट. हे दोन महत्त्वाच्या गोष्टी कॅरेक्टरिस्टिक ज्या आहेत त्या डबल साल्टच्या बाबतीत आहेत. बघा डबल साल्ट आपण बघितला मित्रांनो. नाव कन्सिडर द व्हेरी इम्पॉर्टंट टर्म अँड विच इज युअर नथिंग बट कॉम्प्लेक्स कंपाऊंड किंवा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. बघा जो कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहे, कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स आहे, याच्यात आणि डबल साल्ट म्हणजे नेमका डिफरन्स काय असणार आहे, कशा पद्धतीने तयार होणार? अगेन इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ 2 or more कंपाऊंड. हा सुद्धा 2 किंवा 2पेक्षा जास्त कंपाऊंड तयार झाला आहे. सपोज दॅट हिअर इफ यू कन्सिडर द एक्झाम्पल K4. याच्या अगोदरच्या लेक्चर्समध्ये पण आपण एक्झाम्पल घेतलं आहे K4 FeCN6 पोटॅशियम फेरोसायनाइड. बघा हा कंपाऊंड कसा तयार झाला आहे मित्रांनो, याचं पण प्रिपरेशन पुस्तकात दिलं नाही, पण ते तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे मित्रांनो. देअरफॉर नाव कन्सिडर द प्रिपरेशन. बघा FeSO4. कारण प्रिपरेशन समजलं तर हे दोघं सेंटेन्स तुम्हाला तिथं अप्लाय करता येतील तरच ते समजतील मित्रांनो. FeSO4 फेरस सल्फेट प्लस 2 times पोटॅशियम सायनाइड. बघा आता 2 पोटॅशियम आहेत आणि हा SO4 आहे. तुमचा कंपाऊंड मिळेल तुम्हाला K2SO4 पोटॅशियम सल्फेट. त्याच्यानंतर बघा हा Fe तुम्हाला दिसतोय आणि हे 2 सायनाइड आहेत बघा. देअरफॉर Fe, हा इकडचा Fe मी लिहिला आणि हे 2 वेळेस सायनाइड आहेत. FeCN सायनाइड 2 times FeCN2. बरोबर आहे. आपल्याला ॲक्च्युअली काय तयार करायचं रे? K4 FeCN6 प्रिपरेशन पुस्तकात दिलं नाही, पण माहिती असणं गरजेचं आहे. लिहून घ्या सोबतच. मग हा जो FeCN2 आहे बघा, FeCN2 प्लस 4 times KCN. परत मी KCN यूज केला 4 times. बघा किती पोटॅशियम झाले रे माझ्याकडे आता? देर आर 4 पोटॅशियम. म्हणून मी लिहिलं बघा K4 लिहिला चालेल की नाही? कारण की 4 times पोटॅशियम आहे K4. त्याच्यानंतर बघा हा Fe माझ्याकडे आहे म्हणून मी Fe लिहिला. आता सायनाइड किती आहेत इकडे? 2 सायनाइड आहेत मित्रांनो. ऑलरेडी इकडे पण 4 सायनाइड आहेत बघा. सायनाइड 4 times. म्हणजे सायनाइड तुमचे किती वेळेस झाले रे? 6 times. त्या झाला तुमचा K4 FeCN6. अशा पद्धतीने त्याला आपण तयार केला. आता वरचे दोघं सेंटेन्सचा यूज मला या ठिकाणी करायचं आहे ह्या K4 FeCN6 साठी. बघा पहिलं सेंटेन्स काय म्हटलं रे मी? इट लुजेस इट्स आयडेंटिटी इन इट्स ॲक्वियस सोल्युशन. जर मी याला ॲक्वियस सोल्युशनमध्ये टाकलं तर दोघं साल्ट सेपरेट होईल, त्यांचं आयनायझेशन होईल, तो डबल साल्ट राहणार नाही. म्हणून म्हटलं आहे इट लुझेस इट्स आयडेंटिटी. पण याचं जर मी ॲक्वियस सोल्युशन तयार केलं, आत्ताच मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण मित्रांनो, मागच्या लेक्चरला, की याला जर तुम्ही आयोनाइज करण्याचा प्रयत्न केला तर फक्त पोटॅशियम आयोनाइज होईल. हा जो कॉम्प्लेक्स आहे, ही जी कोऑर्डिनेशन एंटायटी आहे, कोऑर्डिनेशन स्पियर आहे, याच्यात काहीही बदल होत नाही. इथं जसा आहे तसाच तो सोल्युशनमध्ये पण राहील. म्हणजे इट डज नॉट लुझेस. याच्या अगेन्स्ट याचं सेंटेन्स काय लिहिणार तुम्ही? इट डज नॉट लुझेस इट्स आयडेंटिटी इन ॲक्वियस सोल्युशन. लक्षात मग का लूज करत नाही? कारण की हा कॉम्प्लेक्स आहे तसाच राहील सोल्युशनमध्ये सुद्धा. कारण की इथला कोऑर्डिनेट बॉन्ड ब्रेक होत नाही. हा ब्रेक होऊन जाईल, याचा काही फरक पडत नाही. पण कॉम्प्लेक्स मेन कुठला आपला? हा एवढा कॉम्प्लेक्स आहे, त्याच्या आयडेंटिटीमध्ये फरक पडणार नाही जरी त्याचं तुम्ही सोल्युशन तयार केलं तरी सुद्धा. आता दुसरं सेंटेन्स काय म्हटलं रे? की ज्या कन्स्टिट्युएंटपासून तुम्ही त्याला प्रिपेअर केले डबल साल्टला, त्याच्या प्रॉपर्टीज
साल्टच्या प्रॉपर्टीज आणि कन्स्टिट्यूंटच्या प्रॉपर्टीज सारख्या आहेत. हा तुम्हाला Fe+2च्या प्रॉपर्टी दाखवतो, हा पण Fe+2च्या प्रॉपर्टी दाखवणार. हा SO4च्या प्रॉपर्टी दाखवेल, हा पण SO4च्या प्रॉपर्टी दाखवेल. हा तुम्हाला NH4+च्या प्रॉपर्टी दाखवेल, हा पण NH4+च्या प्रॉपर्टी दाखवेल. म्हणजे कन्स्टिट्युएंटच्या प्रॉपर्टीज आणि त्या साल्टच्या प्रॉपर्टीज ज्याच्यापासून तो तयार केला त्या सारख्या आहेत मित्रांनो. पण जर तुम्ही कॉम्प्लेक्सचा विचार केला, मी जर याच्या प्रॉपर्टी कन्सिडर केल्या, घेतल्या, मी टेस्ट करून बघितलं, तर मला कशापासून तयार झाला तो FeSO4 पासून तयार झाला. SO4ची प्रॉपर्टी हा दाखवेल का रे? अजिबात दाखवणार नाही आहे. बरोबर आहे. हा SO4च्या प्रॉपर्टी तुम्हाला दाखवणार नाही. हा तुम्हाला सायनाइड असं सेपरेट होताना तुम्हाला दिसणार नाही. Fe तुम्हाला सेपरेट दिसणार नाही. Fe+2ची प्रॉपर्टी पण तो दाखवणार नाही. पण हा Fe+2ची प्रॉपर्टी दाखवेल, K+च्या प्रॉपर्टी दाखवतील. बरोबर. तर सायनाइडच्या इथं तुम्हाला Fe सायनाइड जो आहे हा सायनाइडच्या प्रॉपर्टी तुम्हाला दिसतील, पण इथं मात्र हा तशा प्रॉपर्टी दाखवणार नाही. इट डज नॉट शोज द सेम प्रॉपर्टी ॲज दॅट ऑफ इट्स कॉन्स्टिट्युएंट. तर हे दोघं सेंटेन्स फार महत्त्वाचे आहेत. ह्या दोघांमधला डिस्टिंक्शन झाला. एक्झॅक्ट डिफरन्स काय कशामध्ये, तर डबल साल्ट आणि कॉम्प्लेक्स कंपाऊंड हा दोघांमधला डिफरन्स आपण या ठिकाणी बघितला आहे. बरोबर आहे. बघा मित्रांनो, त्याच्यानंतर आपल्याला खूप इम्पॉर्टंट पार्ट बघायचं आहे, अँड दॅट इज नथिंग बट युअर क्लासिफिकेशन ऑफ कॉम्प्लेक्सेस. हे जे कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहेत, कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहेत, यांचं क्लासिफिकेशन आपल्याला बघायचं आहे. बघा, हे जे कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहेत मित्रांनो, यांचा जर आपण विचार केला, यांच्या क्लासिफिकेशनचा जर आपण विचार केला, तर कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स कॅन बी क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ, दोन वेगवेगळ्या बेसिसवर त्याला आपण क्लासिफाय करू शकतो. त्यातला फर्स्ट पार्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ द कॉम्प्लेक्स कंपाऊंड. समजून घ्या, खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे. क्लासिफिकेशन ऑफ कॉम्प्लेक्सेस ऑन द बेसिस ऑफ, कशाच्या आधारावर, ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ लिगँड्स. त्या कॉम्प्लेक्स कंपाऊंडमध्ये, कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये जे काही लिगँड्स प्रेझेंट आहेत त्यांच्या नेचरवर ते डिपेंड आहे. अँड डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ लिगँड्स देर आर टू कॅटेगरीज, टू टाइप्स ऑफ द कॉम्प्लेक्सेस. मी याचे दोन प्रकार आहेत. बघा, पहिला जो प्रकार आहे एने टापटा आपण दाखवतोय, दॅट वन इज युअर होमोलॅप्टिक कॉम्प्लेक्सेस. खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो आणि खूप सिम्पल पण आहे. होमोलॅप्टिक कॉम्प्लेक्सेस, त्याच्या नावातच त्याचा अर्थ देऊन टाकला आहे. होमो म्हणजे काय रे? होमो मीन्स सेम. बरोबर आहे. मीन्स द कॉम्प्लेक्स विच कंटेन्स सेम टाइप्स ऑफ लिगँड. जेवढेही लिगँड त्या सेंट्रल मेटलला अटॅच असतील, लिंक असतील, सर्वच्या सर्व लिगँड सारखेच असले पाहिजे. 2, 4, 5, 10 जे काही लिगँड असतील, तुम्हाला मागच्या कोऑर्डिनेशन नंबर आपण बघितला. कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे नंबर ऑफ लिगँड अटॅच, मोनोडेंटेड लिगँड अटॅच व्हॅरीज फ्रॉम 2 to 10 तुम्ही लिहून घेतलं आहे, पण मोस्ट कॉमन आर 4 and 6. तर जेही लिगँड त्याला अटॅच असतील, 2 असतील, 4 असतील, 6 असतील, 8 असतील किंवा 10 असतील, सर्वच्या सर्व लिगँड्स सारखे जर असतील तर अशा कॉम्प्लेक्सला म्हणणार तुम्ही होमोलॅप्टिक कॉम्प्लेक्स. जसं फॉर एक्झाम्पल, तुम्हाला वर एक्झाम्पल दिलं बघा, तेच एक्झाम्पल मी परत या ठिकाणी लिहितोय की त्याच्याऐवजी वेगळं एक्झाम्पल देतो तुम्हाला. हिअर अगोदरच्या लेक्चरला आपण बघितलं CONH3 6 times Cl3. बघा, एक कॉम्प्लेक्स तुमच्या समोर आहे मित्रांनो. तुम्हाला म्हटलं होतं मी की दोन एक्झाम्पल फार महत्त्वाचे आपल्यासाठी, ते परत परत आपल्याला रिपीटेडली यूज करायचे आहेत. बघा, हा जो आहे K4FeCN6 किंवा CONH3 हे दोघं जे आहेत, बोथ आर द एक्झाम्पल ऑफ होमोलॅप्टिक कॉम्प्लेक्सेस. हे होमोलॅप्टिक कॉम्प्लेक्सचं एक्झाम्पल आहे. का याला आपण होमोलॅप्टिक कॉम्प्लेक्स म्हटलं असेल? सर्वच्या सर्व लिगँड जे सेंट्रल मेटलला अटॅच आहेत, ऑल आर युअर सेम. जसं बघा, सेंट्रल मेटल आहे तुमचं कोबाल्ट, कोबाल्टला 6 लिगँड्स आहेत आणि 6च्या 6 सेम आहेत, अमोनिया आहेत. दॅट्स वाय इट इज युअर होमोलॅप्टिक कॉम्प्लेक्स. बरोबर आहे. सिमिलरली हिअर वी कन्सिडर K4FeCN6. हे पण एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता. तिथं 6 सायनाइड आहेत, 6च्या 6 सायनाइड आहेत, त्याच्या व्यतिरिक्त दुसरा लिगँड त्या ठिकाणी नाही. मग याला म्हणणार तुम्ही होमोलॅप्टिक कॉम्प्लेक्स. अगेन इट इज होमोलॅप्टिक कॉम्प्लेक्स. ओके. नाव सेकंड पार्ट, बी पार्ट. जर
ए पार्ट त्याचा होमोलेप्टिक असेल मित्रांनो, तर बी पार्ट काय असणार रे? डेफिनेटली इट इज युअर हेटेरोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस. बघा दुसरा जो पार्ट आहे तो आहे तुमचा हेटेरोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस. मग त्याच्या नावातच त्याचा अर्थ येऊन गेला. हेटेरो मीन्स डिफरंट, simply the complex or the coordination compound in which two or more than two types of ligands are linked to the central metal atom are called as heteroleptic complexes. असे complexes, असे compounds, असे कॉम्प्लेक्स कंपाऊंड, असे कोऑर्डिनेशन कंपाऊंड ज्याच्यामध्ये सेंट्रल मेटलला दोन किंवा दोनापेक्षा जास्त प्रकारचे लिगँड्स अटॅच असू शकतात. सर्वसारखे असायला नको, त्याला म्हणणार तुम्ही हेटेरोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस. आणि त्याचे पण एक्झाम्पल ऑलरेडी आपण बघितले आहेत. जसं फॉर एक्झाम्पल इकडे लिहितोय मी त्याचं एक्झाम्पल. समजा आपण जर सिस प्लॅटिनचा विचार केला मित्रांनो, तुम्ही याच्या अगोदरच्या टॉपिक्समध्ये बघितलं आहे. पहिल्या लेक्चरला पण आपण सिस प्लॅटिन बघितला आहे, दुसऱ्या लेक्चरला पण आपण सिस प्लॅटिन बघितला आहे. जर तुम्ही सिस प्लॅटिनचा विचार केला, PT NH3 ट्वाइस Cl2. बघा प्लॅटिनमला 4 लिगँड्स अटॅच आहेत, पण चारही सारखे आहेत का रे? अजिबात नाही आहे. तर 2 अमोनिया आहेत, 2 क्लोरीन आहेत, 2 वेगळ्या प्रकारचे लिगँड्स त्याला अटॅच आहेत, एकापेक्षा जास्त प्रकारचे लिगँड अटॅच आहेत. दॅट्स वाय इट इज युअर हेटेरोलेप्टिक कॉम्प्लेक्स. अजून खूप सारे एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. बघा मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल मी तिकडे सांगितलं होतं, तर इकडे लिहितोय मी. जर समजा तुम्ही हाच कंपाऊंडचा विचार केला, याचे 2 वेगळे एक्झाम्पल आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले आहेत, ते तुम्ही हेटेरोमध्ये टाकू शकतात मित्रांनो. CONH3 समजा 4 टाइम्स घेतला मी, याला Cl2 आणि बाहेर एक Cl असं केलं, तर बघा या ठिकाणी टोटल 6 लिगँड आहेत. इथं 6च्या 6 अमोनिया आहेत, म्हणून हा होमोलेप्टिक. इथं 6 पैकी 4 अमोनिया आणि 2 क्लोरीन, 2 वेगळ्या प्रकारचे लिगँड्स आले आणि वेगळ्या प्रकारचे लिगँड्स आले म्हणून काय झाला रे तो? हेटेरोलेप्टिक कॉम्प्लेक्स. लक्षात आलं? तर हे झालं फर्स्ट कॅटेगरी ऑफ द क्लासिफिकेशन ऑफ कॉम्प्लेक्समधला पहिला टाईप बघितला आपण. ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ लिगँड. लिगँडचं नेचर कसं आहे? सर्वसारखे होमोलेप्टिक. एकापेक्षा जास्त प्रकार आले, 2, 3, 4 येऊ शकतात बरं का, 2, 3, 4. तसं एक्झाम्पल पण आपण बघूया नंतरच्या ह्याच्यात. तर तो असेल तुमचा हेटेरोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस. हा फर्स्ट कॅटेगरी ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ लिगँड. त्याच्यानंतर दुसरा टाईप बघायचा आपल्याला, ऑन द बेसिस ऑफ क्लासिफिकेशन ऑफ लिगँड्स ऑन द बेसिस ऑफ चार्ज प्रेझेंट ऑन कॉम्प्लेक्स आयन. ओके, याच्या अगोदर आपण चार्ज ऑन कॉम्प्लेक्स आयन बघितलं मित्रांनो. तर त्या कॉम्प्लेक्स आयनवर कुठला चार्ज आहे त्याच्यानुसार याला आपण क्लासिफाय करतो. अँड डिपेंडिंग ऑन धिस देर आर 3 कॅटेगरीज ऑफ दी कॉम्प्लेक्सेस. त्या कोऑर्डिनेशन स्पियरवर, कोऑर्डिनेशन एंटायटीवर कुठल्या प्रकारचा चार्ज, तो कसा कॅल्क्युलेट करतात हे सर्व मागच्या व्हिडिओजमध्ये, मागच्या लेक्चर्समध्ये आपण बघितलं आहे. तर त्याच्यावरचा जो चार्ज आहे, जसा कोऑर्डिनेशन स्पियर आहे, स्क्वेअर ब्रॅकेट आहे, त्याच्यावर कोणता चार्ज आहे त्याच्यानुसार आपण ह्या कॉम्प्लेक्सेसला क्लासिफाय करणार मित्रांनो. कशा पद्धतीने करणार? डिपेंडिंग ऑन दी चार्ज प्रेझेंट. देर आर ओनली 2 चार्जेस, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह, कटायन अँड अनायन. बट डिपेंडिंग ऑन द चार्ज देर आर 3 कॅटेगरीज ऑफ द कॉम्प्लेक्सेस. ह्या चार्जनुसार 3 वेगळ्या प्रकारच्या कॅटेगरी आहेत मित्रांनो. त्यातला पहिला टाईप आहे ए टाईप आहे. दॅट वन इज युअर कटॅयोनिक कॉम्प्लेक्सेस. खूप इंटरेस्टिंग आहे, खूप सिंपल आहे मित्रांनो. पहिला टाईप आहे कटॅयोनिक किंवा कटॅयोनिक कॉम्प्लेक्सेस. असे कॉम्प्लेक्सेस ज्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन एंटायटीवर कटायन मीन्स विथ चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज. सिम्पली द कॉम्प्लेक्सेस इन विच coordination entity, coordination sphere carries the positive charge, that complexes are called as cationic complexes. बरोबर आहे.
असे कॉम्प्लेक्सेस ज्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन स्पिअरवर पॉझिटिव्ह चार्ज असेल, पॉझिटिव्हला आपण कटायन म्हणतो, म्हणून त्याला कटायनिक कॉम्प्लेक्स म्हणणार. खूप सिंपल आहे. मग बघा, आपण याच्या अगोदरच्या लेक्चर्सला पण तुम्हाला सांगितलं आहे की एखाद्या कॉम्प्लेक्स कंपाऊंड तुम्हाला आयोनाइज करायचं आहे तर कोणता पार्ट आयोनाइज होतो रे. जसं आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला अगोदरचं एक्झाम्पल परत घेतो मी. समजा तुम्हाला दिलं आहे CONH3 6 टाइम्स Cl3. ह्या कंपाऊंडला आपल्याला आयोनाइज करायचं आहे मित्रांनो. कोणता पार्ट त्याचा आयोनाइज होऊ शकतो तुम्हाला माहिती आहे, काउंटर आयन जो असतो तोच फक्त आयोनाइज होतो. म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेटचा बाहेरचा पार्ट आहे तो फक्त आयोनाइज होतो. मग हा जर आयोनाइज झाला तर 3 क्लोरीन बाहेर पडतात, 3 मायनस चार्ज बाहेर पडले, म्हणजे ह्या कोऑर्डिनेशन स्पिअरवर 3 पॉझिटिव्ह चार्जेस. मागचे लेक्चर बघा, व्हिडिओ बघा, तुम्हाला समजेल की याचं आयोनायझेशन आपण ह्या पद्धतीने दाखवलं आहे बघा. CONH3 6 टाइम 3++3 टाइम्स Cl-. मग आता जर तुम्ही ह्या कॉम्प्लेक्सचा विचार केला, कोऑर्डिनेशन एंटायटीचा विचार केला मित्रांनो, तर ह्या कॉम्प्लेक्सवर +3 चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. तो +1 असो, 2 असो, 3 असो, 4 असो, काही असू द्या, पॉझिटिव्ह असला पाहिजे. आणि पॉझिटिव्ह असेल तर त्याला म्हणणार तुम्ही कटायोनिक कॉम्प्लेक्सेस. लक्षात आलं? तर जर तुमचं कटायोनिक कॉम्प्लेक्सेस लक्षात आलं तर खूप सिंपल आहे. मग अशाच पद्धतीने जर आपण विचार केला तर याच्यातला बी पार्ट असेल मित्रांनो आपला, दॅट वन इज युअर अनिओनिक कॉम्प्लेक्सेस. मग अनिओनिक म्हणजे काय किंवा अनायनिक म्हणजे काय? अनायन कॅरीज द निगेटिव्ह चार्ज. अनायनवर कोणता चार्ज असतो मित्रांनो? तर मायनस चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज असतो. आणि एखाद्या स्पेसिसवर जेव्हा निगेटिव्ह चार्ज असतो तेव्हा त्याला आपण अनायन असं म्हणणार. आणि मग असे कॉम्प्लेक्स, ज्या कॉम्प्लेक्सवर कोऑर्डिनेशन एंटायटीवर मायनस चार्ज असेल, निगेटिव्ह चार्ज असेल, दॅट आर कॉल्ड ॲज दी अनायनिक कॉम्प्लेक्स. मग कसं डिफाईन करणार याला? सिम्पली द कॉम्प्लेक्सेस इन विच coordination sphere carries a negative charge, that complexes, that compounds are called as anionic anionic complexes. लक्षात आलं? कोऑर्डिनेशन स्पिअरवर मायनस चार्ज असणारे कंपाऊंड, दॅट इज अनायनिक कॉम्प्लेक्सेस. खूप सिंपल आहे. मग परत आपलं जे नेहमीचं एक्झाम्पल आहे मित्रांनो तेच परत आपण या ठिकाणी घेऊयात. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिलं आहे Fe(CN6). बघा असा एक कॉम्प्लेक्स तुम्हाला दिला आहे, ऑलरेडी आपण तो घेतला आहे. याच्या अगोदर त्याचं आयोनायझेशन पण आपण बघितलं आहे मित्रांनो. सहज तुम्हाला त्याचं आयोनायझेशन करता येईल. कोणता पार्ट आयोनाइज होतो रे? तर स्क्वेअर ब्रॅकेटच्या एक तर लेफ्ट हँड साईडला किंवा राईट हँड साईडला. जसं राईट हँड साईडला 3 क्लोरीन ते बाहेर काढले आपण, 3 निगेटिव्ह चार्जेस त्याच्यावर आहेत, म्हणून कोऑर्डिनेशन एंटायटीवर 3 पॉझिटिव्ह चार्जेस. तसं जर तुम्ही ह्या कॉम्प्लेक्सचा विचार केला मित्रांनो तर हा पोटॅशियम जो आहे तो काउंटर आयन आहे. तो कोऑर्डिनेशन एंटायटीच्या लेफ्ट हँड साईडला बाहेर आहे. तो सहज सेपरेट होईल, 4 पॉझिटिव्ह चार्जेस तयार होईल, 4K+ आयन तयार होईल. म्हणजे ह्या कोऑर्डिनेशन एंटायटीवर 4 निगेटिव्ह चार्जेस असतील. म्हणून याचं आयोनायझेशन जर तुम्ही दाखवलं तर कसं दाखवणार? 4 टाइम K++ FeCN6 आणि ह्या कोऑर्डिनेशन एंटायटीवरचा चार्ज जो आहे तो असेल तुमचा -4. मग बघा आता कोऑर्डिनेशन एंटायटी कॅरीज द निगेटिव्ह चार्ज, मायनस चार्ज, आणि ज्याच्यावर मायनस चार्ज असेल त्याला म्हणणार तुम्ही अनायन. फॉर दिस कॉम्प्लेक्स ऑर दिस कॉम्प्लेक्स इज युअर अनायनिक कॉम्प्लेक्स. पॉझिटिव्ह चार्ज असणारा कटायनिक, निगेटिव्ह चार्ज असणारा तुमचा अनायनिक कॉम्प्लेक्स. तर अशा पद्धतीने डिपेंडिंग ऑन जर तुम्ही चार्जचा विचार केला, चार्ज प्रेझेंट ऑन द कॉम्प्लेक्स, तर 2 टाईप्स आपण केले, अनायनिक आणि कटायनिक. पण तुम्हाला म्हटलं मी की देर आर 3 कॅटेगरीज ऑफ दी कॉम्प्लेक्सेस डिपेंडिंग ऑन द चार्ज. चार्ज जरी 2च प्रकारचा असला मित्रांनो, पण ॲक्च्युअली कॉम्प्लेक्सचे टाईप्स मात्र 3 आहेत. एक निगेटिव्ह चार्ज असणारे अनायनिक कॉम्प्लेक्स, एक पॉझिटिव्ह चार्ज असणारे कटायनिक कॉम्प्लेक्स, आणि काही कॉम्प्लेक्सेस असे आहेत ज्यांच्यावर कुठल्याच प्रकारचा चार्ज नाही. ते पण एक्झाम्पल आपण बघितलेत किंवा या ठिकाणी परत आपण ते बघणार. मग चार्ज नाही म्हणून अशा कॉम्प्लेक्सला काय म्हणणार? कटायन आपण म्हणू शकत नाही, अनायन पण आपण म्हणू शकत नाही. धोज विच डज नॉट कॅरीज द चार्ज, ज्याच्यावर कुठल्याच प्रकारचा चार्ज नाही मित्रांनो, अशा कॉम्प्लेक्सेसला म्हणणार तुम्ही दीज कॉम्प्लेक्सेस
are called as neutral complexes. काय म्हणणार यांना आता? न्यूट्रल कॉम्प्लेक्सेस. याच्यावर कुठल्याच प्रकारचे चार्ज नाही आहे. मग कसं डिफाईन करणार? सिम्पली द कॉम्प्लेक्सेस विच डू नॉट कॅरी any charge on the coordination sphere, that complexes are called as neutral complexes. मग असे काही एक्झाम्पल आहेत का? ऑलरेडी तुम्हाला तुमच्या समोर एक्झाम्पल आहे बघा. सिस्प्लॅटिनचं एक्झाम्पल तुमच्या समोर आहे. ते एक्झाम्पल आपण या ठिकाणी देऊ शकतो. बघा ऑलरेडी वर ते लिहिलं आहे, तेच या ठिकाणी लिहितोय मी. PT then NH3 twice Cl2. बघा ह्या एक्झाम्पलचा जर विचार केला मित्रांनो, तर ह्या एक्झाम्पलमध्ये ह्या कोऑर्डिनेशन एंटायटीवर कुठल्याच प्रकारचा चार्ज नाही. इट इज अ चार्जलेस, इट्स अ न्यूट्रल एंटायटी. दॅट्स वाय कोऑर्डिनेशन पेअर इज न्यूट्रल. दॅट्स वाय दिस कॉम्प्लेक्स सिस्प्लॅटिन इज नथिंग बट युअर न्यूट्रल कॉम्प्लेक्स. म्हणून त्याला आपण न्यूट्रल कॉम्प्लेक्स म्हणणार मित्रांनो. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने न्यूट्रल कॉम्प्लेक्सचं एक्झाम्पल आपण देऊ शकतो. अजून एक वेल नोन एक्झाम्पल आहे, दॅट वन इज युअर. बघा या ठिकाणी खाली लिहितोय मी NiCO4 टेट्राकार्बोनिल निकेल. त्याचं नाव आहे टेट्राकार्बोनिल निकेल. टेट्राकार्बोनिल निकेल विच कॅरीज नो चार्ज. याच्यावर कुठलाच चार्ज नाही आहे मित्रांनो. म्हणजे परत हा तुमचा कोणता कॉम्प्लेक्स आला रे? न्यूट्रल कॉम्प्लेक्स आला. तर अशा पद्धतीने मित्रांनो क्लासिफिकेशन ऑफ द कॉम्प्लेक्स आपण करू शकतो. पहिला जो बेस आपण केला तो डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ द लिगँड, सर्व सारख्या प्रकारचे लिगँड किंवा वेगळ्या प्रकारचे, डिपेंडिंग ऑन द चार्ज, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह ऑर नो चार्ज. तर अशा पद्धतीने कॉम्प्लेक्सला आपण क्लासिफाय करू शकतो. तो खूप इम्पॉर्टंट असं आजचं हे लेक्चर आहे तुमचं, कारण की हे सर्व टर्म्स जे आहेत, सर्व पार्ट जो आपण बघितला आहे ह्या लेक्चरमध्ये, हा असा पार्ट आहे जो तुमच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट आहे. एक्झाममध्ये याच्यावर क्वेश्चन विचारला जातो किंवा याचा पुढचा पार्ट जो आपण घेणार त्या ठिकाणी ह्या सर्व टर्म्स तुम्हाला यूजफुल आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला ह्या टर्म्स यूज करायच्या आहेत. म्हणून बघा मित्रांनो, व्हिडिओ थोडंसं रिपीटेडली बघण्याचा प्रयत्न करा आणि रिपीटेड बघून तुमचा कन्सेप्ट जो आहे तो जर तुम्ही व्यवस्थित क्लिअर करून घेतला तर सहज समजणारा पार्ट आहे. खूप सिम्पल, खूप इंटरेस्टिंग असा पार्ट आहे. ठीक आहे. तर आज या ठिकाणी आपण थांबणार आहोत. अँड अगेन इट्स माय हंबल रिक्वेस्ट टू ऑल ऑफ यू, प्लीज 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 स्टे ॲट होम अँड बी सेफ. थँक्यू. बाय.